नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जे नवीन भेंडी आपण जी आणलेली आहे 1102, ज्या भेंडीची खासियत आहे की ते बिलकुल खाजवत नाही। हे बघा, आम्ही पूर्ण हात फिरवला या झाडाला, कुठल्या प्रकारची याला खाज नाही आहे। तर ही नवीन भेंडी आहे। आता बाकी सगळे हिच्यात तर कॅरेक्टर चांगले आहेच, पण महत्त्वाचं एक चांगलं कॅरेक्टर जे आहे की ते भेंडी हाताला खाजवत नाही। तर आपल्याला माहिती आहे की भेंडीचा सगळ्यात मोठा त्रास जो आहे की हा हात खाजवते, त्यामुळे मजूर आपल्या शेतात यायला पाहत नाही। आणि ही जी भेंडी आहे ह्या भेंडीला बिलकुल खाज नाही आहे। हे बघा, पूर्ण झाड मी हात इकडून तिकडून खाजवत आहे, पेन्सिल भेंडी। हां, आता हे सगळ्यापर्यंत मी तुम्हाला दादाचा परिचय करतो, तर थोडं जोरात तुमचं नाव सांगा। ज्ञानेश्वर दौलतवाडी बसमे, राहणार मातनी, तालुका मौदा, जिल्हा नागपूर। बघा शेतकरी मित्रांनो, हे नागपूर जिल्ह्यामध्ये मातनी हे गाव आहे। इथे यांनी आपल्याला याच्या अगोदर पण कावेरीची यांना आवड आहे, कावेरीची जुनी व्हरायटी पण हे लावत होते, परंतु आता हे नवीन वाण आल्याच्याने यांनी 3 पॅकेट आणले। 3 पॅकेटपैकी काही लागवड केलेली आहे, जवळपास 1-1.5 पॅकेटची लागवड असं म्हणणं आहे। हे एवढं मोठं क्षेत्र आहे आणि 2.25 बाय 2.25 वर 2 एका जागेवर 2 दाणे या पद्धतीची लागवड आहे। आता हे किती दिवस झाले असेल तरी झालंय, तरी 1.5 महिना झाला का, 1.5 महिन्याच्या वर तर झालेला आहे। आणि बघू शकता तुम्ही, यांचा 1 तोडा झालेला आहे, 2 तोडे यांनी आतापर्यंत केलेले आहे। आणि बघा जवळ या थोडंसं, हे बघा या झाडाला जवळपास 4 टिलर्स आहे, म्हणजे वाढीव फांदीचे म्हणतो 1 2 3 पाचरा जे म्हणतो, 4 ते 5 आहे। आणि भेंडी बघू शकता तुम्ही, मस्त डार्क ग्रीन कलरची आहे, हिरवा कलर आहे, पेन्सिल सारखी आहे। आणि तोडाला तकलीफ नाही, तेवढी सोपी आहे, पण टोल नाक्याचा सांगा, टोल नाक्यापाशी शेत लागून हे जे शेत आहे आपला भंडारा जो रोड आहे टोल नाका, त्या टोल नाक्याजवळ शेत आहे। जर कोणाला जर भेंडीचं बघायची असेल तर नागपूर भंडारा जो रोड आहे त्यातला मोद्याजवळचा जो टोल आहे तिथे लागलेला हा प्लॉट आहे। तुम्ही कधी येऊन या प्लॉटला तुम्ही भेट करू शकता, या व्हेरायटीची शहानिशा करू शकता। याला बिलकुल खाज नाही आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला बिलकुल खाज नाही। मी तुम्हाला दाखवू, खाज नाही नेला आतापर्यंत, सध्या काही नाही, काहीच खाज नाही आहे। बघा शेतकरी मित्रांनो, हा नवीन आविष्कार आहे कावेरी सीड कंपनीचा की 1102 या वाणामध्ये भेंडीला कुठल्याही प्रकारची खाज नाही, त्यामुळे कुठल्याही तुम्ही लेबरला शेतात नेऊ शकता आणि भेंडी तोडू शकता। कारण भेंडी हे दर 1 दिवसाबाद तोडा लागते। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम होता भेंडीला ते म्हणजे खाज, तर या व्हेरायटीला बिलकुल खाज नाही आहे। उत्पादन सुंदर आहे, पाचोरा छान आहे, झाड ठेंगण्या पद्धतीचं झाड आहे आणि पेन्सिल सारखी हिरव्या कलरची मस्त सुंदर भेंडी आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला भेंडी लावायची असेल तर कावेरीची हिचं नवीन वाण आहे 1102 या वाणाची तुम्ही निवड करा। इथे कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही, खाजीचा पासून तुम्हाला मुक्तता मिळेल आणि उत्पादन सुद्धा सुंदर भेटेल, मुनाफा चांगला होईल तुमचा। धन्यवाद।